आजच्या या शेतकरी मेळाव्याला उपस्थित असलेले या देशाचे नेते, तुमचे माझे करते करविते माननीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांसोबत आलेले श्री विनायकदादा पाटील, माझे अनेक वर्षाचे मित्र व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री रवींद्र नाना पगार, श्रीरामजी शेटे, सौ चुंबळे, दीपिका चव्हाणताई, नरहरी झिरवळ, उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी आत्ताच साहेबांच्या कानात एक म्हणजे बोलताना आता सांगितलं की बँकेमध्ये 15 लाख कोटी ज्या नोटा रद्द झाल्या होत्या त्याच्यातल्या 97% नोटा परत आल्या आहेत. म्हणजे आता एक 30,000 कोटी रुपये उरले असतील आणि बाकीच्या सगळ्या नोटा परत आल्यात. म्हणजे जो खटाटो ब्लॅक मनीसाठी केला गेला, तो ब्लॅक मनी नेमका कोणाकडे होता, तो कुठे होता, हे भारताला तर सांगण्याची गरज आहे. बँकेच्या लाईनीत कोणी धन्ना सेठ उभा राहिलेला आम्ही नाही बघितला. कोणी अडाणीचा पोरगा, कोणी अंबानीचा पोरगा, कोणी रुईयाचा पोरगा आम्ही नाही बघितला. खरं मनापासून सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेलो आहे, बँकेच्या लाईनीत उभा राहिलात की नाही राहिलात? जरा हात उचलून सांगा, राहिलात की नाही राहिलात? मग काळा पैसा तुमच्या घरात होता? तुम्ही काळ्या पैशावाला? या देशाचा इतिहास बघितला तर या देशाचा इतिहास बळीराजाच्या काळ्या मातीशी नातं सांगतो. या देशाचा इतिहास शेतकऱ्यांचं नातं सांगतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अर्थव्यवस्थेला खरी बळकटी जर कोणी दिली असतील ते बळीराजाने दिली. आज चित्र काय दिसतंय? आज माझा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी सटाण्याला दीपिका चव्हाणताई यांच्या मतदारसंघामध्ये मी आणि रवींद्र नाना पगार गेलो होतो आणि त्याच दिवशी सकाळची बातमी होती साहेब की नामपूर बाजार समितीमध्ये 5 पैशांनी कांदा विकला गेला. 5 पैशांनी. शेतकऱ्यांनी खायचं काय, जगायचं कसं, हाच मूळ प्रश्न उभा राहिला आहे. ज्या अर्थव्यवस्थेमधला 70% माणूस शेतीवर अवलंबून आहे, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये 70% माणूस शेतीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी देतोय, तोच जर माणूस उद्ध्वस्त झाला तर अर्थव्यवस्था कशी टिकायची? हा फक्त प्रश्न महाराष्ट्राचा नाही, देशाचे शेतीमंत्री असलेले माननीय पवार साहेबांना मेघालयमध्ये काय चालतं, काश्मीरमध्ये काय चालतं, कन्याकुमारीला काय चालतं, गुजरातला काय चालतं याची संपूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे इथे मेघालयमध्ये पायनॅपलचं उत्पादन करणारा शेतकरी असो, केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये कॉफीचं उत्पादन करणारा शेतकरी असो, मध्य प्रदेश मधला गव्हाचा शेतकरी असो, नाही तर तुमच्या माझ्या नाशिक मधला डाळिंबाचा, टमाट्याचा, कांद्याचा शेतकरी असो, या सगळ्यांचा व्यथा जाणणारा भारतातला एकमेव नेता आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. साहेब फक्त महाराष्ट्रासाठी बोलत नाहीयेत. शेतकरी फक्त महाराष्ट्रातला उद्ध्वस्त झालेला नाहीये, शेतकरी तमाम भारतातला उद्ध्वस्त झालाय. तो का केला? विनायक दादांनी सोप्या शब्दात सांगितलं की आम्ही आसमानी संकट झेलू शकतो, पण आम्ही सुलतानी संकट झेलू शकत नाही. मोहम्मद तुगलकनी 1280 साली जे केलं होतं ते भारतात नरेंद्र मोदींनी आधुनिक काळात करून दाखवलं. महान आहेत ते. आज विचार केला तर 93% लोक हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. म्हणजे शेतमजूर, शेतकरी, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगार, हे ते अमुक तमुक, आणि त्यांच्या जीवावर अर्थव्यवस्था असते. ते कमवतात, काही विकत घेतात, काही टीव्ही घेतात, फ्रीज घेतात, अन्नधान्य घेतात, पण चक्र चालू राहतं. आज जर हा 93% माणूस उडाला, आणि उडालेलाच आहे, आज शेतकरी उडाला, शेतमजूर उडाला, आज शहरी भागामध्ये तुम्ही राहता, नाका कामगार उडाला, कडिया उडाला, सुतार उडाला, लोहार उडाला, कुंभार उडाला. मी तर स्पष्टपणाने विधानसभेत बोललो होतो साहेब की ज्यांना आयुष्यभर देवळाच्या बाहेर उभा राहावं लागलं, ज्यांना तळ्याच्या बाहेर उभा राहावं लागलं, ज्यांना पाणी लांबनं प्यावं लागलं, जे देवळाच्या बाहेर उभे होते ते आज बँकेच्या बाहेर उभे आहेत. काही फरक पडलेला नाही. व्यवस्था तीच आहे.
तुम्ही नोटाबंदीच्या माध्यमातल्या इथल्या गरीब माणसाची जे छळ केलेला आहे त्याची परतफेड गरीब माणूस केल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. मी माझ्या इथे समोर मावशी बसल्यात, त्यांना विचारू इच्छितो, मावशी, नवऱ्याचे थोडेसे पैसे डब्यात ठेवायचे तुम्ही? खरं सांगायचं, ठेवायचे की नाही? पण नवरा आजारी पडला, पोराची फी कमी पडली, माहेरची आई आजारी पडली, माहेरला बाप आजारी पडला, की गपचूप तेच पैसे रवाना व्हायचे तिथे सांभाळायला? या चोरी होती? हा ब्लॅकचा पैसा आहे? माझ्या नवऱ्याच्या मेहनतीचा पैसा ऐन वेळेस कसा कामाला आणायचा हे आम्हाला कुठल्या इकॉनॉमिक्सच्या बुक मधनं शिकवलेलं नाही, आमच्या संस्कृतीने शिकवलंय, आणि म्हणून आम्ही संसार व्यवस्थित चालवतो. ती माझ्या आईची कर्तबगारी होती. आज माझ्या आईलाच तुम्ही ब्लॅक मार्केटमध्ये उभे करून टाकलं की हिच्याकडे काळा पैसा आहे. या महाराष्ट्रामध्ये मी विचारू इच्छितो, तुम्हाला सगळ्यांना विचारवतो, बायकोच्या नावावर बँक खातं उघडलंय कधी तुम्ही? कोणीच उघडत नाही. माझ्या बाबांनी नाही उघडलं तर तुम्ही काय उघडणार? सगळं पुरुष प्रधान संस्कृती, बँक आमच्या नावावर, पैसा आमच्या नावावर, बायकांनी फक्त जगायचं. पण आज या व्यवस्थेने डब्बा संस्कृतीमध्ये जगलेल्या या भारताला ब्लॅक मार्केटमध्ये उभं करून तुम्ही आमच्या आईला ब्लॅक मनीचा होल्डर समजून टाकलं. तिने तो पैसा समजा 2 लाख असेल, 2.5 लाख असेल, तो भरायचा कुठं आणि कसा भरायचा, काय दाखवायचं तिच्या नवऱ्याने? अर्थव्यवस्था आज खिळखिळी करून टाकली. वाईट वाटतं की ज्या देशाची ओळख हिमालयाच्या रांगा, सह्याद्रीच्या रांगा, आज देशभरात ओळख आहे बँकांच्या रांगा. तुम्ही ओळखच बदलून टाकली आमच्या महाराष्ट्राची, आमच्या देशाची. हसू येतं त्या आरबीआयचं. स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकला ऑटोनॉमी दिली होती, स्वायत्तता दिली होती, स्वतंत्र दिले होतं. 50 दिवसामध्ये म्हणजे 8 नोव्हेंबर पासून 28 डिसेंबर पर्यंत 50 दिवसांमध्ये 61 वेळा निर्णय बदलला. 61 वेळा. म्हणजे घर बांधायचं आणि नंतर मग इथे सिमेंट कमी पडलंय, तिथे ठिगळं लावा, तिथनं लिकेज होत आहे, असं कोणी घर बांधतं? असं घर बांधणं साहेब मोदी साहेब शक्य असतं तर मग हे देश कसा चालवायचा आहे तुमचं तुम्हीच ठरवावं लागेल. आज आमचे मित्र दिलीप भाऊ बोलले, शेतकऱ्यांबद्दल बोलले. आज शेतीला उचल नाही, बाउंड्री बंद झाली आहे, कांद्याचा भाव पडलाय, चेकनी पैसे देत आहेत. बरोबर बोलले ते. एखाद्याने 2 लाख रुपयाचा चेक दिला. आज मला माझ्या सिन्नर मधला एक पोरगा भेटला असेल, तो इथे उभं कुठेतरी. आज रशिया इथे तिथे सगळीकडे तो कांदा पाठवतोय, म्हणाला आता टमाटा पण पाठवतो आणि डाळिंब पण पाठवतो रशियाला. पण त्याचा गॅरंटी कोण घेणार हाच तर मला मूळ प्रश्न विचारत होता. म्हटलं उद्या घरी ये, आपण याच्यावरती चर्चा करूया जरा. पण एकंदरीत जी अस्वस्थता समाजात दिसते, ती अस्वस्थता ह्या देशाला डुबवेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकदा का देशाची अर्थव्यवस्था जी पवार साहेबांच्या मागच्या 10 वर्षाच्या काळात शेतीचा हमी भाव असो, शेतकऱ्यांवरचं आलेलं संकट दूर करण्यासाठी असो, पण जो माणूस विमानातनं जाताना, हेलिकॉप्टर मधनं जाताना उस्मानाबाद मध्ये आलेल्या संकटासाठी हेलिकॉप्टर खाली उतरवतात, जाऊन शेतकऱ्यांशी बोलतात, दिल्लीला जाऊन परत मदत घेऊन येतात, असा माणूस महाराष्ट्राला परत मिळणं नाही. हा महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद होता. पण राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर आम्हीच त्याला ओळखला नाही. म्हणजे ज्याने घराघरात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रूतनं त्याच्या व्यथा जाणून ते दुःख माझं आहे हे दूर मी केलंच पाहिजे या भावनेतनं दिल्लीतलं लढाई लढली, त्या महाराष्ट्राने मात्र राजकीय दृष्ट्या त्यांना ओळखण्याची कुठेतरी कमतरता दाखवली असं मी स्पष्ट मनाने त्यांच्या समोरच बोलतोय. आणि म्हणून आज पैसे प्रिंटिंग होत नाहीयेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पैसे छापण्यासाठी जो कागद पाहिजे होता तो 10 तारखेला बाहेर गावात येणार आहे. पैसे छापले जाणार नाहीत. तुम्हाला जर वेळी भोळी आशा असेल की तुम्ही देशभक्तीसाठी केलंय आणि आता सगळं व्यवस्थित होईल, तर तुम्हाला बाजारात विकलंय. त्या राम मंदिराच्या विटा त्या तुम्ही 1970 साली घेतल्या होत्यात ना 1 रुपयाला, त्याचा हिशोब अजून दिलेला नाही. देशभक्ती वगैरे झूट आहे. ती आमच्या मनात आहे, आम्हाला कोणी देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. पण आरबीआयने बँकांच्या नोटाच छापल्या नाहीत, शाईच उपलब्ध नाही, तर नोटा बाजारात येणार कुठं? तुम्ही चेक भलेही बँकेत टाका, पैसे देतायत, 2000 रुपये मिळतायत ताई तुम्हाला. बँकेच्या लाईनीत उभा राहिल्यावर 4000, 8000, 10000, 24000 ज्या सांगितलं गेलंय त्याच्यातला एकतरी पैसा मिळतोय तुम्हाला. आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक केला 3 महिन्यापूर्वी, त्याचा खूप मोठा गवगवा केला. पण आज खरोखरीच जर सर्जिकल स्ट्राईक कोणावर झाला असेल, हल्ला जर कोणावर झाला असेल,
तो इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर झाला, शेतकरी सर्वसामान्य माणसावर झाला आणि देश उद्ध्वस्त करण्यासाठी त्याची मदत झाली. आणि म्हणून साहेब आशा ती तुमच्याकडनंच आहेत. आज लोकांचा चलनावरनं विश्वास उडालाय, आज लोकांचा बँकिंग इन्स्टिट्यूशनवरनं विश्वास उडालाय. येणाऱ्या काळामध्ये अर्थशास्त्रज्ञ असं सांगतायत की लोक पैसा घराच्या बाहेर काढणारच नाहीत. उद्या काय होईल, मोदी साहेब उद्या काय करतील, ही भीती लोकांच्या इतक्या मनात बसली आहे की आलेल्या 1000 रुपयांपैकी 200 रुपये खर्च करा, पण 800 रुपये घरात दाबून ठेवा, ते चलनात आणूच नका, ही लोकांची मानसिकता आहे. जर चलनात पैसा आला नाही तर परिस्थिती अजूनही बिघडत जाईल. लोक हॉटेलमध्ये जाणार नाहीत, लोक पान खाणार नाहीत, लोक पाणी पिणार नाहीत, लोक बिस्लरी घेणार नाहीत. कारण का सकाळपासून सुरू झालेला आमच्या अर्थव्यवस्थेतलं गणित हे संध्याकाळी कॅशमध्येच संपतं. मग आमचा सकाळचा भाजीवाला असो, सकाळचा पेपरवाला असो, सकाळचा हारवाला असो, आमचे सगळे व्यवहार भारतामध्ये फक्त कॅशमध्ये चालू होते. आज किती जण निफाडमध्ये इथे आलेल्यांपैकी प्लास्टिक कार्ड म्हणजे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरतात, ह्यांची संख्या विचारली तर ह्याच्यातले 15 जणही हात वरती करू शकणार नाहीत. आम्हाला माहितीच नाही डेबिट कार्ड काय असतं आणि प्लास्टिक कार्ड काय असतं. पण आम्ही चोर नव्हतो. आमच्या शेतातनं, आमच्या मेहनतीतनं आम्ही कमवलेला पैसा आम्ही बँकेत टाकत होतो. तो आमचा मेहनतीचा पैसा होता, तो आमच्या चोरीचा पैसा नव्हता. पण तुम्ही भारतातल्या तमाम गोरगरिबांना चोर ठरवून बँकेच्या लाईनीत उभीत केलं. आणि म्हणून आजची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेवरती काय उपाययोजना आहे हे जर भारताला कोण खऱ्या अर्थाने समजून सांगणार असेल तर ते माननीय शरद पवार साहेब आहेत. मग ते तुमचा कांदा उत्पादक असो, तो तुमचा टमाटा उत्पादक असो, तो तुमचा डाळिंबाचा उत्पादक असो, येणाऱ्या द्राक्षाचा उत्पादक असो, पण ही अर्थव्यवस्था सावरायची असेल तर काय पावलं टाकावी लागतील. सहकारी बँका बंद करून जे सुलतानी संकट तुम्ही आमच्या माथ्यावर टाकलं, त्याच्यातनं काय मार्ग काढायचे. तुम्ही आमच्या घराचे दरवाजे बंद करून टाकलेत. आज पोरांच्या फी भरायला पैसे नाहीत, आज ट्युशनची फी भरायला पैसे नाहीत, ऐन वेळी औषध घ्यावं लागलं, डॉक्टरकडे जावं लागलं, त्याचे पैसे नाहीत. कोणी अश्रू ढाळून दुःख व्यक्त करत नाहीत, पण मनातनं शाप नक्की देत आहेत. जाता जाता फक्त एवढंच सांगतो की या देशाचा इतिहास आहे. लोक बोलत नाहीयेत, प्रचंड दहशतीचं वातावरण आहे, मीडियावरती प्रचंड कंट्रोल आहे. विनायक दादा मी वाईट बोलत नाही, राजाराम गव्हाणेजी मी काही वाईट बोलत नाही, पण ह्या देशाच्या इतिहासामध्ये ज्यांना जे आमचे पांढरे केस झालेले काका मामा बसलेले तिथे, त्यांना 75 साल आठवत असेल. 75 साली इमर्जन्सी डिक्लेअर झाली, इंदिरा गांधींच्या नावाने इंदिरा इज इंडिया नावासारखं बोललं गेलं. लोक शांत होते, ऐकत होते, सभेला लाखांनी जात होते. पण जेव्हा निकाल झाला, प्रियदर्शनी जवाहरलाल नेहरूंची मुलगी, मोतीलाल नेहरूंची नात, जिच्या वडिलांनी या देशासाठी 10 वर्ष तुरुंगात काढली, त्याचाही पराभव करण्याची ताकद या भारतातल्या नागरिकांमध्ये आहे. त्यांना कधीही गृहीत धरू नका एवढाच इशारा देतो. आणि साहेबांना फक्त तुमच्या व्यथा मनात आहेत की नाही, तुम्हाला वाईट वाटलंय की नाही, तुमच्या घरात दरात दुःख आहे की नाही, मी एवढाच आवाहन करतो की ज्यांना वाईट वाटतंय, ज्यांच्या मनात दुःख आहे, डिमॉनिटायझेशन मुळे आम्ही शेतकरी उद्ध्वस्त झालोय, या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असेल असं मनापासून वाटत असेल तर समोरच्यांनी प्रत्येकाने आपला हात वरती करून शरद पवार साहेबांना सांगावं, साहेब ह्या आमच्या व्यथा आहेत, ह्या व्यथा तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवा, भारतभर पोहोचवा आणि भारताला जागा करा, हीच तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.